महायुतीमध्ये उमेदवारांची आता अदलाबदल होणार असल्याचं कळतंय। नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आणि महाराष्ट्रातलं टार्गेट 45 पूर्ण करण्यासाठी महायुतीतील उमेदवार एकमेकांच्या पक्षात जाऊन त्यांच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं कळतंय। 2 दिवसांपूर्वी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बैठक झाली आणि या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय। या फॉर्म्युलाप्रमाणे आता पहिल्या नावाची घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे आणि या फॉर्म्युलामधले पहिले उमेदवार हे शिवाजीराव आढळराव पाटील असतील असं कळतंय। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या बरोबर आहेत। कपिल, हा एक आता नवीन फॉर्म्युला असणार आहे। महायुतीतल्या उमेदवारांची अदलाबदल होणार असल्याचं कळतंय। एकमेकांच्या पक्षाच्या नावावर जाऊन ही निवडणूक लढवली जाणार आहे। काय नेमका हा फॉर्म्युला कसा ठरलाय? नक्कीच ह्या आधी पण पाहिलेलं आहे। अनेक बैठका झालेल्या आहेत। एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। यांच्यामध्ये लोकसभेबाबत आणि याच्यामध्ये असं ठरलेलं का आपके बार 45 पार हा त्यांनी नारा दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कसंही करून जिंकायचंय आणि ह्यासाठी हा नवीन फॉर्म्युला समोर येत आहे। अदला बदलीचा फॉर्म्युला तर समोर येत आहे। ही महत्त्वाची माहिती झी मीडियाच्या हाती आलेली आहे। एकंदरीत ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांची ताकद जास्त आहे परंतु चेहरा मात्र शिवसेनेचा असेल किंवा राष्ट्रवादीचा असेल, त्या अनुषंगाने मग अदला बदली करून त्यांनी राष्ट्रवादीत जावं किंवा शिवसेनेत जावं किंवा मग भाजपात जावं, अशा अनुषंगाने आता हे लोकसभेचे जे उमेदवार आहेत ते समोर येणार आहेत। त्याचं पहिलं नाव शिवाजीराव पाटील समोर येत आहे। आढळराव पाटील त्यांचं नाव समोर येत आहे। शिरूरमधनं ते कदाचित राष्ट्रवादीमध्ये जाऊन निवडणूक लढवू शकतात, असं एक महत्त्वाची माहिती झी मीडियाच्या हाती आलेली आहे। ही एक महत्त्वाची माहिती आहे आणि अशा अनेक ठिकाणी जिथे चुरशीची लढत आहे अशा ठिकाणी अशा अदला बदलीचा फॉर्म्युला महायुती वापरू शकते। ठीक, कपिल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तेव्हा टार्गेट 45 आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच करायचं या हेतूनं अशा प्रकारे हा फॉर्म्युला आता आखला जाणार आहे आणि उमेदवारांची अदला बदल होणार असल्याचं कळतंय। महायुतीचा हा नवीन फॉर्म्युला समोर आला आहे।